नांदेडच्या तामसा येथे अनोखी भाजी भाकरीची पंगत भरत असते आणि ही भाजी भाकरीची पंगत जे खाण्यासाठी जे आहे ते तेलंगणा, महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणाहून लाखो भाविक येत असतात. आपण सध्या आहोत तामसा येथे भाजी भाकरीच्या पंक्तीच्या ठिकाणी. आपण पाहू शकतो की या ठिकाणी जवळपास 250 क्विंटल अशी भाजी या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. त्यासोबतच 150 क्विंटल भाकरीचा या ठिकाणी प्रसाद जे आहे ते बनवण्यात येतो आणि जवळपास 150 वर्षाची ही परंपरा या भाजी भाकरीची तामसा या ठिकाणी चालत आलेली आहे. 12 लिंग महादेव देवस्थानचं हे हा भाजी भाकरीचा उपक्रम दरवर्षी या ठिकाणी चालत असतो. आपल्यासोबत या भाजी भाकरीची पंगत नेमकी कशी असते, त्याची आख्यायिका काय, केव्हापासून ही भाजी भाकरीची पंगत सुरू झाली, त्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत या 12 लिंग देवस्थानचे जे पुजारी, मुख्य पुजारी आहेत ते आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करूयात. काय सांगाल महाराज, केव्हापासून ही सुरुवात झाली, नेमकी आख्यायिका काय? याची आख्यायिका आमच्या बापाने हा प्रसादाने सुरू केली. सिमेंट शहापूरचा प्रसाद आहे हा. पहिल्या वर्षी आणल्यावर पुढच्या वर्षी तसं बांधून ठेवलं आणि ते टाकून 4 पहिला केला. आज त्या होतं लहानशा रोपट्याचा वृक्ष झाला. पहिले 4 पोते 4 भोजने होत होते, आता 5-6 कढया व्हायला. आणि महत्व असं आहे, हे भाजी भाकर खाल्ल्यावर तुमच्या मागे असलेले काही क्लेश दुःख संपणार म्हणजे जाणार म्हणजे जाणारच, म्हणजे महत्व आहे. या ठिकाणी राम येऊन गेले. आमच्या तामसा रामायणामध्ये उल्लेख आहे, तमसा नदीच्या काठी राघव आले, म्हणजे असा इतिहास आहे. या ठिकाणी राम सुद्धा येऊन गेले अशी आख्यायिका परंपरा सांगण्याची. दुसरे काही आपल्यासोबत इथं भाविक आहेत. कसं या भाजी भाकरीच्या पंक्तीचं नियोजन कसं असतं? भाजी भाकरीचं नियोजन पंगत 1 महिना अगोदरपासून मिटिंग होते. 2-4 मिटिंग होतात. 12 लिंग देवस्थानच्या कमिटीचे लोक घेतात, गावकरी घेतात. पूर्ण भाजीपाला दरवर्षी आमच्याकडे तामसाला बुलढाणा अर्बन बँक आलेली आहे. त्यांनी त्यांच्या स्वखुशीनं भाजी देतात. 40-50 हजार रुपयाची भाजी देतात, त्यांनी घेऊन देतात. त्यांनी स्वतः येऊन घेऊन देतात आणि पूर्ण गावातले लोक त्या दिवशी पंगतीच्या दिवशी सकाळी 8 वाजता प्रत्येकानं 1-1, 2-2 पायल्या, 5 पायल्या, 1-1 क्विंटलची भाकर, 10-10 क्विंटलची भाकर. बापू आहेत आमचे पिंपळगावचे, ते 10-10, 12-12 क्विंटलच्या भाकरी स्वतः बनवून स्वतः आणून देतात. हादगाव आणि भोकर रूढी परंपरा ही आज 150 वर्ष झालेले आहे. तर रूढी परंपरा 150 वर्षापासून चालू आहे. ईश्वर चरणी, 12 लिंगा चरणी मी प्रार्थना करतो. मी तुमच्या सगळ्या दर्शकासमोर विनंती करतो, आपण पुढच्या वर्षी न चुकता प्रसादाला येणे. हा प्रसाद मनोभावे जर खाल्ला, तुम्ही मनामध्ये जे इच्छा धरसाल, तुम्हाला बिमारी झालेली असेल किंवा होणार असेल, ते बिमारी तुम्ही मनोभावे जर प्रसाद घेतला तर तुम्हाला बिमारी झालेली कमी होते आणि येणार असली तरी येत नाही. निश्चितच या भाजीचं महत्व म्हणजे इथला जर प्रसाद खाला तर जे काही आपल्या शरीरातील जे रोग आहेत ते दूर होतात, अशी त्या भाविकांची या भाजीबद्दल श्रद्धा असते. संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, तामसा, नांदेड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.